नाशिक पदवीधरची मतमोजणी 24 तासांनंतरही सुरूच। पहिल्या पसंती क्रमांकाचा कोटा पूर्ण न केल्यानं दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतगणना सुरू। मुंबई पदवीधर निवडणुकीमध्ये अनिल परबांचा विजय। मुंबई शिक्षकमधून जम अभ्यंकरांची बाजी, तर कोकणामधून निरंजन डावखरे आणि नाशिकमधून किशोर दराडेंची मुसंडी। भाजपची विधान परिषदेच्या 5 उमेदवारांची यादी जाहीर। पंकजा मुंडेंची वर्णी सदाभाऊ खोत यांनाही संधी। परिणय फुके, योगेश शिळेकर, अमित गोरखेंचंही यादीत नाव। तो हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा। विधान परिषदेमध्ये अंबादास दानवेंकडून प्रसाद लाड यांना शिवीगाळ। बोट उगारल्यास बोट तोडण्याची हिम्मत, लाड यांना इशारा। सत्ताधारी लोक हिंदू नाहीत, भाजप हिंसा पसरवतंय। राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार, तर राहुल गांधींच्या विधानावर मोदी शहांचा पलटवार। जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते। दीक्षाभूमीवरील पार्किंगच्या कामाविरोधात आंबेडकरी अनुयायी आक्रमक। आंदोलकांकडून तोडफोड आणि जाळपोळ, तर वादानंतर कामाला स्थगिती, देवेंद्र फडणवीसांची घोषणा। आणि संत तुकाराम महाराज आणि माऊलींच्या पालख्या आज पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार, तर माऊलींची पालखी आज दिवे घाटातून मार्गस्थ होणार।